मंडळी नमस्कार. मंडळी, कटेंगे तो बटेंगे हा जो घोषणा आहे किंवा ही जी घोषणा आहे, ही घोषणा विधानसभा निवडणुकीच्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये गाजली होती आणि लोकसभेच्या वेळेला पण गाजली होती खरं तर. मात्र कटेंगे तो बटेंगे या विषयावरती मोठी चर्चा झाली. कटेंगे तो बटेंगेचा अर्थ काय होता, तर सकल हिंदू समाजाने एकत्र येऊन आपसामध्ये जातीभेद करू नये आणि एकत्रितपणे मतदान करावं, अशा पद्धतीचं आवाहन भाजपाने केलेलं होतं. आणि त्यामुळे मुस्लिम विरुद्ध हिंदू असा जो काय मतांचं ध्रुवीकरण होतं, हे ध्रुवीकरण टाळण्यामध्ये भाजपाला यश मिळालेलं होतं. आता हीच घोषणा पुन्हा एकदा महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने, विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे बंधूंनी दिलेली आहे. अर्थात ती घोषणा देताना त्यांनी कटेंगे तो बटेंगे असं म्हटलेलं नाही आहे. चुकाल तर संपाल अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे. चुकाल तर संपाल, आता हे कोणाला लागू आहे? हे लागू आहे हिंदू मतांना नाही, हे लागू आहे मराठी मतांना. आणि मराठी मतांना लागू करण्यासाठी ते एकत्र आलेले आहेत. ठाकरे बंधूंना मराठी लोकांची मतं, म्हणजे मराठी मतदारांची मतं एकत्रितरित्या किंवा एक गठ्ठा हवी आहेत, अशा पद्धतीचं त्यांचं सध्याचं जे धोरण आहे ते हेच सांगतं आहे. मराठीच्या मुद्द्यावरून आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि ते एकत्र राहण्यासाठी असं यावर्षीच्या 5 जुलैच्या मेळाव्यामध्ये जो वरळीच्या डोममध्ये घेण्यात आलेला होता, त्यावेळेला दोन्ही ठाकरे बंधूंनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं. त्यानुसार ते आता एकत्र आलेले आहेत. राज्यातल्या काही महानगरपालिका ते एकत्रपणे लढत आहेत. किती महानगरपालिका ते एकत्रपणे लढत आहेत, एकमेकांना किती जागा दिलेल्या आहेत, हे काल त्यांनी स्पष्ट केलं नाही. काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळेला जागा किती, कोण किती लढणार हे महत्त्वाचं नाही असं राज ठाकरे म्हणाले. केवळ 12 मिनिटाची पत्रकार परिषद घेतली. अर्थात याला पत्रकार परिषद म्हणायचं का नाही म्हणायचं हा वेगळा मुद्दा आहे. कारण पत्रकार परिषदेमध्ये ज्याला जो पत्रकार परिषद घेतो, जो नेता पत्रकार परिषद घेतो, तो आपलं म्हणणं मांडतो आणि मग त्यावरती जे काय प्रश्न उपस्थित होतात त्याला उत्तर देतो. इथे प्रश्नोत्तरं झालीच नाहीत, त्यामुळे याला पत्रकार परिषद म्हणायचं नाही, याला फक्त अनाऊन्समेंट परिषद आहे असं म्हणता येईल. 1985 साली ज्यावेळेला माझ्या कॉलेजच्या जमान्यामध्ये मी पाहत होतो, तेव्हापासून मराठीचा मुद्दा शिवसेनेनी, म्हणजे एकत्रित शिवसेनेनी उचलून धरलेला होता, आपल्याला पाहायला मिळत होता. तेव्हाही पोस्टर लागत होते, आताही मुंबईमध्ये हेच पोस्टर लागलेले आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं, ठाकरे बंधू हे मुंबई, पुणे, नाशिक, आणखीन काही 1-2 महानगरपालिका एवढ्यापुरतेच सध्या तरी मर्यादित दिसत आहेत. राज्यभर 29 महानगरपालिका आहेत. त्यांचं जे संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा त्यांचं जे सगळं लक्ष केंद्रित झालेलं आहे ते मुंबई आणि आसपासच्या महानगरपालिकांवरतीच झालेलं आहे. त्यामुळे हे राज्याचे नेते आहेत का, असा मोठा प्रश्न त्या आपल्यासमोर आहे. आत्ताच्या घडीला भाजपाने अस्पष्ट म्हटलेलं आहे किंवा फडणवीसांनी म्हटलेलं आहे की ठाकरे बंधू म्हणजे महाराष्ट्र नव्हे आणि ठाकरे बंधू म्हणजे मराठी माणूस नव्हे. आता पाहूया नेमकं काय होतं आहे ते.